यावर्षी कापूस उत्पादकाचं काही खरं वाटत नाही. सुरुवातीला तर लय माहोल वाटला होता, पण आता जो पाऊस झाला, जो महापूर झाला, या पावसामुळे तर फार लंब काम वाटत आहे. कारण की हे बघा, पात्या वगैरे भरपूर आल्या होत्या सुरुवातीला, पण असे झाले की पात्या गळ खूप झालेली आहे. हे जे बघत आहे याला पाती गळ म्हणते. हे बोंड होण्याच्या आधीच गळ झाली याची, तर काय होणार, काय उत्पन्न होणार सांगा. हे असे छोटे छोटे बोंड ॲटोमॅटिक डेटाला काहीतरी असं होत आहे आणि ॲटोमॅटिक गळ होऊ राहिली. औषध देऊ राहिलो बघा, एका झाडाखाली एवढा आली. अशी पातीगळ जर होत असेल तर काय समोर जाऊन होणार. हे फूल म्हणजे बोंड सोडून देते, बोंड पकडायच्या अवस्थेतलं हे फूल, याला ठीक आहे. पण हे शेतकऱ्यांसाठी आणि आमच्यासाठी अतिशय घातक असं आहे की अशी जर पातीगळ राहिली तर काय उत्पन्न होणार शेतकऱ्यांचं. बघा, झाडाला असं काय पटत आहे, बोंड ॲटोमॅटिक हे असं होत आहे आणि हे मग नंतर ॲटोमॅटिक गळून पडते. आता हे फुटू शकते जर पाऊस नाही आला तर, पण याचा हे वाटत नाही का बा फुटणार म्हणून. म्हणजे हे असं झालेलं आहे खराब. हे बघा, हे असं जर खराब झालं तर काय करणार, काय शेतकरी टिकणार राव. यांना काही बोलावं, ओला दुष्काळ वगैरे काही म्हणावं तर नाही जमत. कारण की ओला दुष्काळ याआधी जाहीर झालाच नाही ना, अशी संकल्पनाच नाही म्हणते आमचे मुख्यमंत्री. बरोबर आहे त्यांचं, पण कारण शेतकऱ्याशी काही घेणं देणं राहिलं तरच ओला दुष्काळ जाहीर होतो. प्लॉट मस्त बसला होता, सुरुवातीला स्वप्न रंगली होती, आता स्वप्न भंगली असं वाटत आहे शेतकऱ्यांची.